तर चला तर मित्रांनो, आपण मंदिर इथे आल्यात मित्रांनो आणि पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. तिथं श्री साईबाबा मंदिर विशालनगर इथे आहे मित्रांनो. तर पूर्ण मंदिर तुम्हाला दाखवतो. तर पहा मित्रांनो, कशाप्रकारे आहे काय नाही तुम्हाला माहिती देतो आपण तुम्हाला पूर्ण. तर पहा मित्रांनो, तर सगळं आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओ बनवून चांगल्या प्रकारची माहिती देणे व चांगल्या प्रकारे आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणे हेच आमचा उद्देश आहे मित्रांनो. तर आमचा हा व्हिडिओ आम्ही हमेशा एक पूर्णपणे तुम्हाला दाखवतो. तर पहा मित्रांनो, कशाप्रकारे आम्ही व्हिडिओ बनवतो आणि कशाप्रकारे तुम्हाला माहिती देतो याचा पूर्णपणे आमच्या चॅनलमध्ये आमचा प्रयत्न आहे. तर हा व्हिडिओ पहा मित्रांनो, कशाप्रकारे आमची माहिती आहे आणि मंदिरामध्ये आपण प्रवेश केला मित्रांनो आणि तुम्हाला पूर्णपणे माहिती देत आहोत. तर नक्की पहा मित्रांनो, कशाप्रकारे काय आपण ह्याचे दर्शन घेतले मित्रांनो तसं कासवचे. आणि थोडक्यातच आपण आता मध्ये आगमन करत आहोत. चला मित्रांनो, आजमध्ये आपण दाखवतो तुम्हाला साईबाबा मंदिराचे दर्शन घेतात मित्रांनो आपण इथं. तर हे श्री साईबाबा मित्रांनो मंदिरांचे आपण दर्शन घेतलं होतं आणि पूर्ण माहिती तुम्हाला देतो मित्रांनो. पहा, साईबाबा मंदिरांचे दर्शन घेतले मित्रांनो आपण आणि पूर्ण तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण माहिती देतो मित्रांनो. श्री साईबाबा विशालनगर इथे आहे मित्रांनो, हे लातूर येथे. पहा मित्रांनो, दर्शन घेतले आपण आणि हे तुम्हाला आपला व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो. हे श्री साईबाबांचे पादुका आहेत मित्रांनो. हे तर महाराजांनी आपला प्रसाद दिले आणि आपण आता पादुके दर्शन घेतात मित्रांनो. तर आपल्या चॅनलमध्ये आपण काही ना काही सतत आणतच असतो आणि माहिती देत असतो तुम्हाला. हे बाबा श्री साईबाबांचे मंदिर इथे आपण अशा प्रकारे व्हिडिओ श्री सरदार सबुरी हे व्हिडिओ आपण चॅनलमधून दिले तुम्हाला पूर्ण माहिती दाखवतो मित्रांनो. तर हे अशा प्रकारे आपण व्हिडिओ तुम्हाला पूर्ण दाखवतो आहोत आणि पूर्ण माहिती आम्ही तुमच्या चॅनलमधून कुठे ना कुठे काही ना काही देतो मित्रांनो. तर सरदार सबुरी हे नाव दिसतं मित्रांनो. साईबाबा मंदिर इथे आपण तुम्हाला पूर्ण दाखवतो आहोत. हे पहा, तर हे पूर्ण दाखवतो मला साईबाबा यांचे पूर्ण. तर पूर्ण व्हिडिओ आम्ही बनवतो ते पूर्णपणे पहा कशा प्रकारचे मित्रांनो. आमच्या चॅनलमध्ये आमचा प्रयत्न असतोच तुम्हाला नवीन व्हिडिओ देणे व प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर साईबाबांचे दर्शन घेऊन खूप आनंद वाटतो मित्रांनो, कारण की खूप दिवसांतर मी आज खूप वर्षांतर मी आज दर्शन घेतले मित्रांनो. खूप वर्ष झाले आज तरी पण तुम्हाला मी व्हिडिओ बनावा म्हणून लातूर इथेच आहे विशालनगरमध्ये. जे भाविकाला पाहायचं ते पाहू शकत मित्रांनो. तर फार छान आहे मित्रांनो आणि भाविकांना फार आकर्षित करतं. मोठं मंदिर आहे पूर्ण आणि तुम्हाला माहिती मी चॅनलवर दाखवतो पूर्णपणे पहा मित्रांनो. तर भव्य मूर्ती आहे आणि मोठं भव्य मंदिर बी आहे मित्रांनो आणि पाहण्यासारखं आकर्षित होईल तेवढं तुम्ही पाहाल तेवढं खूप छान आहे मित्रांनो ते. मी चॅनलच्या माध्यमातून सगळं काही तुम्हाला दाखवत आहे. तर पहा मित्रांनो, श्रद्धा सबूर नावावर दिलं आहे वर पूर्णपणे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे केलं आहे मित्रांनो. ते पूर्ण आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे. पूर्ण साईबाबा यांचे पूर्ण दर्शन मित्रांनो. आजचा व्हिडिओमध्ये आपला पूर्ण व्हिडिओ तेच दाखवण्यासाठी मी तुम्हाला बनवतो मित्रांनो. जे भाविकांना घरी बसून सगळी सोय आपल्या चॅनलमधून होणार आहे प्रत्येक माहिती मी चॅनलच्या माध्यमातून देत आहे मित्रांनो. तर श्री साईबाबा यांची आपण पूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देतो तुम्हाला. पहा कशा प्रकारची ही मूर्ती स्थापित केलेली आहे आणि पूर्ण माहिती मी माझ्या चॅनलवर तुम्हाला देत आहे मित्रांनो. तर पहा कशा प्रकारचे केलेलं आहे काय नाही माझी माहिती तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देत आहे मित्रांनो. हे व्हिडिओचं पूर्ण आपलं मित्रांनो कशा प्रकारे हो का हे पहा मंदिर कसं आहे काय नाही भव्य मंदिर आहे मित्रांनो आणि हेच आमचं दाखवायचं पूर्णपणे इच्छा आहे मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ पहा. साईबाबांचे छानसं मुकुट दिसत आहे आणि ह्याचे पूर्णपणे व्हिडिओ पहा कशा प्रकारे स्थापित केली आहे मूर्ती. फार छान झालं, दर्शन घेऊन वाटलं मित्रांनो आणि अति छान मन प्रसन्न झालं आहे इथं देव पाहून दर्शन घेऊन मित्रांनो. तर आपण दर्शन बी घेतलेत आणि छान बी वाटतं मित्रांनो पाहून आज. तर कशा प्रकारचं आहे ते केलेले काय नाही तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवत आहोत आणि व्हिडिओच्या माध्यमातून आमचा प्रयत्न तुम्हाला एकच की मित्रांनो व्हिडिओ हे नाव श्रद्धा सबुरी वगैरे नाव दिसतं मित्रांनो. तो फार छान केलं आहे. भाई भक्त तर गल्ल्यामध्ये जे काय आपल्या होतं हातात तो टाकायचा मित्रांनो. तर भाई भक्त आपले भरपूर इथे दिसत आहे मित्रांनो. तुम्हाला भक्त भरपूर इथे येतात लांब लांबून आणि दर्शन घेऊन जातात मित्रांनो आणि फार छान आहे. नक्की येऊन एक बार बघून जाऊ मित्रांनो, कारण की भव्य मोठं मंदिर आहे आणि आकर्षित बी करते सगळ्यांना. आणि आमच्या चॅनलवर मी हे सांगत असतो की प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी नवीन पाहायला भेटावं
आणि प्रत्येक माहिती भेटावी मित्रांनो. आणि प्रत्येकाला व्हिडिओ चांगला वाटावा हाच आमचा विशेष करून प्रयत्न राहतो मित्रांनो. तर पाहूया अजून पुढे मित्रांनो मंदिरामध्ये कसं प्रकारचं आहे काय व्हिडिओ मित्रांनो. सगळ्या भाविकांना हे आकर्षित करेल आणि तुम्हाला खूप छान वाटलं मित्रांनो, कारण की मंदिर पाहण्यासारखं आहे आणि तुम्हाला सगळ्याला आवडेल मित्रांनो. आमच्या प्रयत्नातून आम्ही व्हिडिओ हुडकत आहोत तुम्हाला पूर्ण माहिती देतो मित्रांनो. आज हे पहा कशा प्रकारचा व्हिडिओ आहे मित्रांनो. हे काही पहा आपण कासवाचं दर्शन घेऊन पुढे जातो मित्रांनो आणि तुम्हाला मंदिरमध्ये पूर्णपणे दाखवत आहोत. इकडं मंदिर म्हणजे जेव्हा आरती होते मित्रांनो, इकडं जेंट्स आणि तिकडे लेडीज असं भेटतं मित्रांनो. तर अशा प्रकारे आम्ही व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आहोत पूर्णपणे. तर अशा 2 प्रकारे तिथं बसण्याची व्यवस्था केलेली आहे आरतीच्या वेळेस मित्रांनो. इथे पुरुषासाठी दिलेलं आहे ते मित्रांनो. तर आमच्या चॅनलवर आम्ही पूर्णपणे माहिती देतो मित्रांनो. तर पूर्ण मंदिर फिरून तुम्हाला दाखवतो आहोत कशा प्रकारे मंदिर आहे काय नाही. तुम्हाला पूर्ण आपण डिटेल म्हणजे पूर्ण माहिती तुम्हाला मंदिराची आपण दाखवतो मित्रांनो कशा प्रकारे आहे. सगळं हे व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला ते भव्य मोठं मंदिर आहे. तर भाविकांना नक्की यावं आणि पाहावं मित्रांनो. झुंबर वगैरे वर मित्रांनो मोठमोठे झुंबर पाहण्यासारखं केलेलं आहे. भक्तांसाठी जागा केली आहे खाली बसून मित्रांनो आरतीच्या टायमाला. तर फार पाहण्यासारखं आहे मित्रांनो. ज्या भाविकाला पाहायचं तर नक्की या मित्रांनो ह्या मंदिरामध्ये आणि एक बार नक्की दर्शन द्या, कारण की लातूर इथंच आहे विशानगर इथं मंदिर. हे पहा भव्य मंदिर आहे, पाहण्यासारखं आहे आणि खूप भाविक आपले भक्त आपले लांब लांब इथे दर्शनासाठी येतात मित्रांनो. तर हे पहा प्रमुख प्रवेशद्वार आहे मित्रांनो हे, आणि प्रवेशद्वार आहे आणि इथून पाहण्यासारखं खूप आहे मित्रांनो. प्रवेशद्वारमधून आपण जाऊ इथून 7 आला मित्रांनो दर्शन घेतले आता आपण आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आपण हे मोठा आपला व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवतो मित्रांनो. श्री साईबाबा मंदिर यांचे पूर्ण दर्शन घेऊन आपण तुम्हाला हे पूर्ण प्रवेशद्वारातून आपण बाहेर पडतात तुम्हाला व्हिडिओ पूर्ण दाखवला आहे मित्रांनो. तर आता आतून दर्शन पूर्णपणे घेतलं मित्रांनो आपण तुम्हाला मंदिर पूर्ण दर्शन पूर्ण मंदिरचं पूर्ण प्रवेशद्वारपासून तर पूर्ण मंदिरपर्यंत साईबाबा दर्शन पूर्ण तुम्हाला दाखवले मित्रांनो. तर आपण बाहेर पडतो मित्रांनो पाया पडून. तर हे बाहेरचं मंदिरच्या बाहेरचं आहे मित्रांनो. हे आपण मंदिरच्या बाहेर आलोत आणि तुम्हाला व्हिडिओ मंदिरच्या बाहेर कसं आहे काय नाही तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मित्रांनो. तर हे मंदिर एवढं पाहण्यासारखं आहे वरून मित्रांनो. पहा फार छान पाहण्यासारखं केलं मित्रांनो. का तर सगळी व्यवस्था कॅमेरे जिकडे तिकडे बसवले मित्रांनो, म्हणजे काही कॅमेरे वगैरे सगळं व्यवस्थित म्हणजे सगळं काही सुव्यवस्थित केलं मित्रांनो. पाहण्यासारखं आणि छान फार मित्रांनो निसर्गरम्य वातावरण बी आहे आणि खूप छान बी आहे मंदिराच्या बाजूला आहे मित्रांनो. बाहेरून मी पाहू शकतो तुम्ही सगळं काही तुम्हाला बाहेरून मी दाखवत बी आहे मित्रांनो. पहा अतिशय चांगलं आहे बाहेरून मित्रांनो. हे जाण्यासाठी आता आपण मंदिराच्या भोवती आपण चक्र मारून जाऊ मित्रांनो. मंदिराच्या बाहेरचा तुम्हाला दाखवत आहे आणि पुढं कशा प्रकारे आहे काय नाही मंदिरमध्ये तुम्हाला पूर्ण दाखवत आहे आणि पूर्ण माहिती तुम्हाला मी आपल्या चॅनलमध्ये दाखवतो. पहा मित्रांनो कसं मंदिराच्या बाहेरून कसं आहे हे पूर्ण तुम्हाला चॅनलमधून दाखवतो मित्रांनो. पहा हे कशा प्रकारे केलेलं आहे झाडं वगैरे कटिंग वगैरे बाहेर अति छान वाटतं मित्रांनो. तर पूर्णपणे व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे जे पूर्ण दाखवतो ते पहा. हे पहा कशा प्रकारे मित्रांनो झाडं वेली बाहेर आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला पूर्ण दाखवत आहोत. आणि पूर्ण छोटी झाडं वगैरे आपल्या मंदिरच्या बाजूला जे लावलेत मित्रांनो खूप छान आहेत आणि खूप माहिती तुम्हाला पाहण्यासारखी मित्रांनो. हे पहा कसे प्रकारे मंदिरच्या बाजूला जी सजावट केली आहे मित्रांनो बाहेरून बी. तर हे कळस आहे मित्रांनो बाहेर श्री साईबाबा मंदिर यांचे कळस फार मोठे आहेत मित्रांनो. पाहण्यासारखं आहे. प्रत्येक भाविक पूर्ण पहा मित्रांनो कशा प्रकारे हे सगळं. तर हेच आमच्या चॅनलच्या माध्यमातून काही ना काही तुम्हाला पाहायला मित्रांनो कशा प्रकारे भाविक आपल्या मंदिराच्या दर्शन घेऊन चक्कर मारून जातात. ते भाविक बाहेर बसले दर्शन घेऊन मित्रांनो. तर इथून आपण पुढे जातात तुम्हाला पूर्ण दाखवतात मित्रांनो. सगळे भाविक फोटो चालू भेटले ते दिसत आहे मित्रांनो. इथून बाहेर येऊन दर्शन घेऊन अजून दर्शन घेऊन हे झाडं वगैरे मित्रांनो नारळाची झाडं वगैरे आहेत तिथं. तर सगळं काय मी चॅनलवर दाखवतो आहे. पहा मित्रांनो हे बाहेरून कसं आहे काय नाही आपल्या चॅनलवर तुम्हाला हे कशा प्रकारचं आहे काय नाही मी चॅनलवर सगळं तुम्हाला दाखवतो आणि माहिती तुमच्यासाठी सगळं लोड करतो मित्रांनो. हे साईबाबा मंदिर पूर्णपणे हे नारळाची झाडं मोठमोठे आहेत मित्रांनो पाहण्यासारखे. आणि बाहेरून कशा प्रकारे झाडे वेली लावलेत तर मंदिराच्या बाजूला पाहण्यासारखं केलं आहे मित्रांनो पूर्ण. तर हे पाहू शकता कशा प्रकारे आहे पूर्ण मित्रांनो मंदिराच्या बाजूला बी. तर झाडं वेली भरपूर मस्त कटिंग वगैरे करून ठेवली झाडांची वगैरे मित्र फार छान वाटतं. हे पहा तुम्ही कशा प्रकारे झाडं वेली बसण्याचे ठिकाण सगळं जिकडे तिकडे पाण्याची व्यवस्था सगळं काही केलं आहे मित्रांनो. झाडाला व्यवस्थित पाणी टाकणे वेळ कटिंग करणे हे प्रवेशद्वार आहे मित्रांनो तुम्ही बाहेर यायचं. तर हे मंदिरचं पूर्णपणे तुम्हाला दाखवतं कशा प्रकारे हे छोटे छोटे झाडे जे आहेत अति शोभून दिसतात मित्रांनो लावल्यामुळे. बाहेरून हे केले लाईटिंग वगैरे केल्यानंतर संध्याकाळी टायमाला
तर अजून संध्याकाळी बी भरपूर प्रमाणात येतात दर्शन घेऊन जातात मित्रांनो. तर हा मंदिर हे पहा कशा प्रकारे केले मित्रांनो, पूर्णपणे झाड वगैरे तुम्हाला दाखवलं आहे. तर इथं बसण्याची व्यवस्था केली आहे, झाडं वगैरे मित्रांनो. मंदिराला चिटकून थोडं बाहेरच्या बाजूने केलं आहे मित्रांनो मंदिराच्याही. तर भरपूर छान पाहण्यासारखं आहे. तुम्हाला व्हिडिओ त्यासाठी दाखवत आहे कशा प्रकारे आहे काय नंतर हे पहा. पहा मित्रांनो कशा प्रकारे आहे पूर्ण, आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवत आहे कशा प्रकारे काय नक्की पहा. तर हे पहा मित्रांनो बसण्याची व्यवस्था केली आहे मित्रांनो सगळ्या भाविकांसाठी. भाविक बी तर थोडं बसून नको मित्रांनो, आजूबाजूस तुम्हाला बसलेले भरपूर नागरिक आहेत तिथे. तर थोडं बसून आपण पुढे निघत आहोत मित्रांनो इथं. तर बसलो मित्रांनो, थोडं तर निघालो लगेच मी. तुम्हाला थोडं दाखवलं आहे मित्रांनो कशा प्रकारे काय मित्रांनो हे पहा. अजून बाहेरून आपण निघत आहोत. हे मंदिर आहे मित्रांनो हे पूर्ण, तिथूनच आपण पूर्ण आला तुम्हाला. तर मंदिरच्या आपण बाजूच्या दिशेने जात आहोत आणि तुम्हाला बाहेरच्या दिशेने तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पण दाखवतो मित्रांनो तुम्हाला. हे मंदिर फार मोठं आणि पाहण्यासारखं बी आहे मित्रांनो, आणि तुम्हाला छान बी वाटेल. मंदिरच्या भोवती झाडं वगैरे आहेत मित्रांनो, पाहण्यासारखं बी आहे. बालकं वगैरे बाहेर खेळतात तुम्हाला. तर फार मोठं आहे मित्रांनो, भव्य मंदिर आहे. तर भरपूर लोक इथे येतात दर्शन घेण्यासाठी, भाविभक्त आपले साईबाबांचे दर्शन घेऊन इथून परत जातात. फार छान फार बघण्यासारखं आहे. नक्की भाविकांनी बघून जावे. छान आहे मित्रांनो पाहण्यासारखं. विशालनगरमध्ये आहे मित्रांनो. रविवारचं पाहिलं मित्रांनो, रविवारचं आपण आलो. रविवारमुळं असल्यामुळं आपल्याला पाहायला भेटलं मित्रांनो. रविवारी 5-6च्या दरम्यान आपण आलो मित्रांनो हे. तर रविवारी उघडं होतं आपलं मंदिर. 2च्या वेळेस आहे बघा मित्रांनो कशा प्रकारे दिले मूर्ती, साईबाबा मूर्तीचं पूर्ण माहिती वगैरे दिली आहे मित्रांनो. पूर्ण ह्या माहिती इथं पूर्णपणे तुम्हाला दाखवली आहे मित्रांनो. हे पहा श्री साईबाबा मंदिर यांचं पूर्ण मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण माहिती वगैरे देतो मित्रांनो तुम्हाला पाहण्यासाठी. आणि जे काय भाविभक्त आहेत मित्रांनो त्यांना खूप आवडेल मित्रांनो. ह्याच प्रकारे मी व्हिडिओ बनवला आहे. प्रत्येक माहिती मी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सगळी काही दिली आहे मित्रांनो. आणि भाविकांना भरपूर छान बी वाटलं मित्रांनो, की एवढं मी छान बनवत आहे आणि प्रत्येकाला आवडेल मित्रांनो व्हिडिओ. आणि माझा प्रयत्न व्हिडिओच्या बनवण्यामध्ये एकच आहे की प्रत्येकाला व्हिडिओ आवडावा, चांगला व्हावा, हाच आमचा उद्देश आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ मी अजून तुम्हाला पूर्णपणे दाखवला आहे आणि पूर्ण माहिती तुम्हाला मी तुमच्या पण दिली आहे मित्रांनो. आणि प्रत्येकांना आवडेल असा व्हिडिओ बनवला मित्रांनो, कारण की भाविभक्त जे आहेत फार लांबून दर्शन घेऊन जातात मित्रांनो. तर आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून हेच आहे. इथं संध्याकाळच्या टायमाला मित्रांनो लाईटिंग चालू होतं आणि पाणी उंच ओढतो मित्रांनो, आणि पाहण्यासारखं असतं मित्रांनो संध्याकाळी अजून. तर भक्त अजून पाणी भरल्यानंतर पुन्हा वरून आपलं गोल फिरून असं लाईटिंग चालू होते मित्रांनो. तर फार पाहण्यासारखं असतं संध्याकाळी मित्रांनो. तर हे अजून पाहण्यासारखं भरपूर आहे मित्रांनो. मी तुम्हाला पूर्णपणे दाखवलं आहे व्हिडिओ मित्रांनो. मंदिर फिरून आजूबाजूचा परिसर सगळं काही, बसण्याची जागा सगळं काही तुम्हाला दाखवून मी आता निघत आहो मित्रांनो. दर्शन झाले आपले. तर आपला हा व्हिडिओ मी छोटा बनवला आणि तुम्हाला कशापैकी वाटला मित्रांनो. बाय बाय. कसा वाटला नक्की कळवा मित्रांनो, कारण की आमचा उद्देश तुमच्या सगळ्यांना काही ना काही द्यायचा असतो. आणि नवीन आमची माहिती जी आहे तुमच्यापर्यंत आम्ही टाकत असतो मित्रांनो. आमचा माहितीचा मुद्दा एकच आहे की तुमचा सगळा व्हिडिओ आवडावा आणि चांगला व्हावा मित्रांनो. तर आपला आजचा व्हिडिओ एवढाच होता मित्रांनो. आमचे प्रयत्न असेच राहतील आणि प्रत्येक माहिती आमची तुमच्यापर्यंत पोहोचेल. आमचा व्हिडिओ कसा वाटतो काय नक्की कळवा मित्रांनो. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बाय बाय मित्रांनो.